नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहूया दिवसभरातील टॉप 10 घडामोडी। अदानी हिडनबँक खटल्या प्रकरणी सेबी करत असलेल्या तपासामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे। सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना या प्रकरणी कोणतीही अनियमितता आढळली नाही, त्याचबरोबर कंपनीवर शेअर्सच्या किमतीत हेराफेरीचा आरोप केला होता। सेबीच्या तपासामध्ये कंपनी विरोधामध्ये कोणताही पुरावा आढळला नाही। सेबीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नच उद्भवत नाही। सेबी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवू शकते। तपास संस्था हिडनबर्ग प्रकरणामध्ये झालेल्या नुकसानीची चौकशी करेल असा आदेश दिलेला आहे। Dear friends, after a fully subscribed FPO, yesterday's decision of his withdrawal would have surprised many. But considering the volatility of the market seen yesterday, our board strongly felt that it would not have been morally correct to proceed with the FPO. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये जेलमधून जामिनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांच्या जामिनाला मुदतवाढ देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे। त्याचबरोबर त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला कोर्टाने दिलेला आहे। मलिक जामिनावर बाहेर आल्यानंतर राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन घेतलं। या कालावधीमध्ये झालेल्या घडामोडींमुळे मलिकांना जामिनाची मुदतवाढ मिळू शकते असा कयास बांधला जात होता, परंतु या कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांची निराशा झाली असून पुन्हा एकदा त्यांना जेलवारी करावी लागणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीच्या वतीने मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीसाठीचा प्लॅन सांगितला असून लोकसभा निवडणुकीत आम्ही 45हून अधिक जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। त्याचबरोबर 14 जानेवारीपासून राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय महायुतीचे मेळावे घेण्यात येतील। त्यानंतर तालुकास्तरीय मेळावे होतील। त्याचबरोबर जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्यापासून बूथपर्यंत आणि फेब्रुवारीमध्ये विभागीय मेळावे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये होतील। रामदास आठवले, विनय कोरे, महादेव जानकर, राजेंद्र कवाडे, रामदासभाऊ खोत हे घटक पक्षाचे नेतेही मेळाव्याला हजर राहतील अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। हम निश्चित रूप से आगे आपको महाराष्ट्र और आने वाले विधानसभा में भी, मैं विधानसभा की भी बात कर रहा हूं, विधानसभा में भी 225 प्लस महायुति क्रॉस करेगी। हमारे तीनों नेता जिस प्रकार से सरकार चला रहे हैं, जिस प्रकार से पिछले 2.5 सालों में सरकार सोई थी, फेसबुक पे थी, ये सरकार के सारे काम ये सरकार कर रही है। जनता के 5 साल में दिए हुए सारे वोटों का कर्जा हम उतारने का प्रयास कर रहे हैं और निश्चित रूप से तीनों नेताओं पे मुझे विश्वास है, हमें विश्वास है सारे नेताओं को। ये तीनों नेता एकनाथ जी, देवेंद्र जी, अजित दादा, ये महाराष्ट्र के आखिरी आदमी का विकास करके आने वाले विधानसभा चुनाव में भी ये महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में आएगी और हम सारे लोग मिलके फिर एक बार महाराष्ट्र को देश में क्रमांक 1 पे लाने के लिए हमारे नेता काम करेंगे। आगामी लोकसभा निवडणुकीला महायुती एकत्र सामोरं जाणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली। येत्या 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे घेणार असल्याची देखील माहिती तटकरे यांनी दिली। महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली। यामध्ये दादा भुसे, सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळेला फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मेळावे घेतले जाणार असल्याची तटकरे यांनी माहिती दिली आहे। या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत, राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर मेळावे सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि फेब्रुवारीच्या 15 पर्यंत म्हणजे मिड ऑफ फेब्रुवारी ते सगळे मेळावे पूर्ण करण्याचं आम्ही या ठिकाणी निर्धारित करत आहोत। आपल्या मार्फत राज्यातील आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्याला, पक्षाच्या नेत्याला सुद्धा हे कळावं, जनतेला सुद्धा कळावं। लोकसभा आणि विधानसभेच्या जागांसाठी इंडिया आघाडीमध्ये गेलेला उठावा गट आता जागा मिळवण्यासाठी दिल्लीमध्ये जाऊन सरपटतोय अशी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली। यापूर्वी तर आमच्याबरोबर असताना आमच्याकडे या बंगल्यावर या पद्धतीचा अहंकार दाखवणारे आता सरपटत दिल्लीला चाललेत। त्यांना सरपटत दिल्लीला जाऊ दे, कुर्निसात घालू दे। महाराष्ट्र हे बघतोय की आज ठाकरेंचा शिवसेना गट स्वतःच्या जागासाठी, जिंकण्यासाठी, मदतीसाठी देशभर सरपटतोय आणि आमच्या बरोबर ज्या वेळेला होते
त्यावेळेला महाराष्ट्राचा मान आणि स्वाभिमान, ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भारतीय जनता पक्षाने टिकवला होता. स्वस्वार्थासाठी आणि स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी लोलुपता केवढी होते हे उद्धवजींनी आज दाखवलेलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 8.5 लाख मतदार आहेत, म्हणून आम्ही या मतदारसंघावरती दावा केला असं सांगत राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी भाजपला खोचक टोला लगावलाय. उदय सामंत म्हणाले की शिवसंकल्प अभियान बाळासाहेबांची शिवसेना सुरू करत असून येत्या 8 जानेवारीला कोकणामध्ये रत्नागिरीत पहिली जाहीर सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या विजयाची ही नांदी असेल. मराठ्यांची पोरं IAS IPS झालेली पाहिल्याशिवाय आता थांबणार नाही असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आज राज्यामधील वेगवेगळ्या भागातील मराठा समन्वयकांची अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. यावेळेला समन्वयकांची चर्चा करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. चालवायचं मी जबाबदारीने शब्द वापरतोय. मी असं नसन मला माहीत नाही सांगितलेले. तुम्ही समिती बरखास्त करायची नाही आणि त्यांनी ती समिती बरखास्त केली नाही. ती समिती परवापासून मराठवाड्यात असलेले पोरावे त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे समिती काम करणारे हे मी आत्ता नाही सांगितलं, हे अधिवेशन सुरू होतं त्याच वेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही समिती बरखास्त करायची. साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी जाऊन छगन भुजबळ यांनी अभिवादन केल्यानंतर मराठा आंदोलकांकडून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आलाय. काय आहे अहो सायन्स कुठं चालला आणि तुम्ही कुठं चालले? दादा साईडला व्हा, दादा साईडला व्हा, रुमाल घेऊन तुमचा केस कुठे चालला आणि ही परंपरा कुठे चालली बघा. अजूनही अंधश्रद्धा आपल्यामध्ये गेलेली नाहीये. पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या नदीकाठ सुधार प्रकल्पाचे सध्या विदारक दृश्य पाहायला मिळत असून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही अशी टीका पुणे मनसेच्या वतीने करण्यात आली. मधल्या एक 5-6 महिन्यात आम्ही मुद्दाम या प्रकल्पामध्ये काय इंटरफेअर केलं नाही की आम्हाला बघायचं होतं की हा जो टप्पा तयार केला आहे, हे नदीचं जे काम चाललंय त्याच्यामध्ये काय होतंय. आणि जसं आम्ही विचार केला तसंच घडलं आणि जसं आम्ही तुम्हाला सांगितलं तीच परिस्थिती ओढवली. हा समोरचा जो नदीकाठ दिसतोय ना, ज्यावेळी आम्ही मागच्या वेळी एक 5-6-8 महिन्यापूर्वी पावसाच्या अगोदर इथे येऊन गेलो होतो, ह्या बंधाऱ्याची उंची एवढी नव्हती. समोर जो दगडापर्यंतच होती, ती उंची वाढवली गेली आहे. नदीची रुंदी तिकडून 200 फूट आणि इकडनं 200 फूट असे जवळ 400-450 फुटाने नदीचं हे पात्र लहान झालंय. चंद्रयान 3 आणि आदित्य L1 या मोहिमा यशस्वी झाल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने नववर्षात पुन्हा एकदा गगनभरारी घेतली. इस्रोने आंध्र प्रदेशामधील श्रीहरिकोटा या ठिकाणी क्ष किरण पोलामीटर उपग्रहाचे PSLV C-53 रॉकेटच्या सहाय्याने यशस्वीपणे प्रक्षेपण केलं आहे. या उपग्रहाद्वारे जो पल्सर ब्लॅक होल्स, आकाशगंगा आणि रेडिएशनचा अभ्यास केला जाणार आहे. असा उपग्रह आकाशात सोडणारा भारत अमेरिकेनंतर दुसरा देश आहे. पृथ्वीपासून 650 किलोमीटर अंतरावरती हा उपग्रह स्थापित केला जाणार आहे. 3, 2, 1, 0. Lift off normal. Event tracking. Plus 10 seconds. Auto tracking. Stage performance normal. P2 tracking. P3 tracking. Plus 20 seconds.